जायचं आहे. तो चलिए शुरू करते हैं. लहान मुलांना सोबत घेऊन जर कुठे जायचं असेल, काही प्रवास करायचा असेल तर एक वेळेस आपलं सामान विसरून राहिलं तरी चालेल, परंतु लहान मुलांच्या सगळ्याच गोष्टी आपल्याला लक्ष करून घ्यावं लागतात. इथे मी आरोचे फ्रूट्स, पाण्याची बॉटल, बिस्किट वगैरे, स्नॅक्स आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे काढून त्याची बॅग पॅक करायला सुरुवात केली. त्याची बॅग पॅक करून राजकुमाराला हाताशी घेऊन त्याचा थोडासा मेकअप करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा एवढा हट्टी, शांत उभं राहून मेकअप करून घेतला, पण शेवटी बघा त्याचे केस विंचरण्याहून त्याचं तोंड वाकडच झालेलं. गजब बेइज्जती है. घे ना, छान आहे ना, ते नवीन शर्ट आहे ना. अच्छा. मी नाही येत जात. त्याच्या बाबांसोबत खाली लाईट नाहीये आणि तो खूप परेशान करू लागलेला आहे. त्याचं दूध नेमकंच आलेलं होतं. म्हटलं ते थोडंसं उकळून ठेवावं, म्हणजे आल्यावर त्याला द्यायला कामा येईल. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. बाय, चला पुढे आम्ही कुठं जातोय नक्की बघा. वर सगळं लॉक वगैरे करून मी खाली आले तर आरो बघा त्याच्या बाबांसोबत कसा गाडीमध्ये मस्ती करत होता. हाय. स्वतःची तारीफ कशी करायची हे यांच्याकडून शिकावं. क्या बात है सर, क्या बात है सर. जय हिंद दोस्तों. बोट काढ ना तोंडातून. हाय कर. हाय. आरोची जुब झाली का? लहान मुलांना गाडीतून बाहेर बघायला खूप मजा येते आणि आरवने पण तीच मजा घेतली. आता पुढचा प्रवास सुरू करण्याआधी गाडीची भूक भागवणं गरजेचं होतं. गाडीला पेट्रोल मिळालं. आता आमचा प्रवास फुल स्पीडमध्ये सुरू होणार होता. कारण त्याआधी या बाप लेकांचं प्रेम बघा. याला जिथे उतरेल तिथे त्याला मस्ती करायची असते आणि काहीतरी नवीन उद्योग करायचे असते. जसं गाडी बाजूला घेतली, हा सुटला डायरेक्ट पंपावर. आणि इथे तिथे मस्ती करताना तिथे जे काका होते त्या काकाने त्याला ओरडलं आणि तो बघा कसा मग पळाला. कसं बस त्याला गाडीत टाकलं आणि आम्ही निघालो आम्हाला जिथे जायचं होतं तिथे. प्रत्येक वर्षी जुलै महिन्यामध्ये आम्ही इथे येतो म्हणजे येतोच. वर्षातून एक दिवस आम्ही इथे नक्की मिसळ खाण्यासाठी येतो. आणि हे बघा आल्याने कार्यक्रम सुरू. याला कुठेही न्या, हा अजिबात शांत बसत नाही. यानं मला एवढा त्रास दिलेला की मला असं वाटलेलं की घरी थांबलेलं बरं झालं असतं. आणि इकडे त्याचे वडील मस्त निवांत मोबाईल बघायचे आणि हा काही केला शांत बसत नव्हता. पुण्याची मिसळ म्हणजे फक्त एक पदार्थ नाही तर चवीचा एकदम झणझणीत अनुभव. वरून कुरकुरीत फरसाण, त्यावर तिखट तर्री, सोबत कांदा, लिंबू, पाव, पहिला घास घेतात तिखटपणा आणि मसाल्याची अशी भन्नाट चव होती की डोळ्यात पाणी आलं तर हात पुन्हा मिसळीकडेच जातो. पुण्यात आलात आणि झणझणीत मिसळ खाल्ली नाही तर पुण्याची चव काय अनुभवली. हॉटेल जरी साधं असलं तरी इथली चव फर्स्ट क्लास आहे आणि आम्ही नेहमी दरवर्षी एकदा तरी इथे मिसळ खाण्यास नक्की जातो.
लहान घेतलं. काय घेतलं? माझा? मला दे ना. काय घेतलं? माझा आहे. कोणी दिला? कोणी दिला? बाबाने दिला. कसं आहे रे? छान आहे. कोणी घेतला माझा? काय म्हणतात याला? तुझे बाबा आहे का? माझे बाबा आहे ना. क्या बात कर रहे रे बाबा? शाबाश. 25 किलोमीटर घरापासून दूर आलो फक्त या मिसळीसाठी. मिसळीचा आस्वाद घेतला आणि घरी निघालो. 10 मिनिटंही मिसळ खाऊन झाले नव्हते तर रात्रीचा बेत साहेबांचा ठरला, तो म्हणजे बिर्याणी करायची. चाबी नाही माझ्याकडे. तू लाव ना तिथे चाबी. अरे चाबी बाबांनी नेली ना. चाबी बाबांनी नेली. बाबांनी. शेवटी आम्ही घरी पोहोचलो आणि गाडी पार्क करून घरी गेले आणि इथून खरी माझी कसरत सुरू झाली. एकीकडे भात टाकून दिला बिर्याणीसाठी. लगेच आरोसाठी चपाती करायला सुरुवात केली कारण की आरोने अजून नॉनव्हेज खाल्लेलं नाही. आरोच्या चपातीची तयारी करून ठेवली आणि लगेच भांडी घासायला घेतली. भांडी ये भगवान क्या जुलुम है. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. भांडी घासून झाल्यावर सिंक आणि ओटा थोडाफार क्लीन केला. शिजवलेला भात थोडासा काढून गार करायला ठेवला. भात गार होईपर्यंत मी इकडे कांदा कापून तळण्याची तयारी केली. कांदा वगैरे कापून घेतला आणि कढईमध्ये छान कांदा वगैरे तळून घेतला आणि इकडे आरोची ऑलमोस्ट चपाती तयार झालेली होती. चपाती तयार होईपर्यंत साहेबांनी चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. चिकन मॅरिनेट होईपर्यंत मी आरोला जेवायला बसवलं, त्याला जेवण जेवू घातलं आणि इकडे मी बिर्याणीची शेवटची प्रोसेस तयार करायला घेतली आणि बिर्याणीला दम दिला. आणि ही बिर्याणी आम्ही रात्रीच्या 12 वाजता खाल्ली. तुमचाही रविवार असाच धावपळीचा असतो का? नक्की व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.